हे बघा मस्त अशी तयार होऊन मी निघाले होते लग्नाला, कारण की माझ्या नंदाच्या मुलीचंच लग्न होतं. सख्खी भाषा आहे माझी आणि तिला ना आत्यापाशी दिलं होतं. त्यानंतर मस्त आम्ही लग्नात पोहोचलो आणि पाऊस येईल म्हणून लवकरच लग्न लावून घेतलं. खूप दिवस झाले मला ना व्हिडिओ टाकायचा होता हा, तर मला काही म्हणजे वेळ मिळाला नाही तर काही कारणामुळे मी टाकलंच नाही. त्यामुळे म्हटलं चला आता टाईम मिळाला तर म्हटलं टाकून घेते. आणि ना म्हणजे असं काय राहतं, काही गोष्टीमुळं काही आपलं स्टॉप होत असते. त्यानंतर मस्त लग्नात गेलो, लग्न वगैरे लागलं आणि पावसामुळं आम्ही लवकरच लावून घेतलं. मस्त त्यांना कन्यादान घेतलं होतं आम्ही, याचं कपाट वगैरे घेतलं होतं त्यांना आणि मग त्यांचं लग्न वगैरे लागलं. आणि बाकीचं आम्ही काही शूट वगैरे घेतलंच नाही, कारण की ना पावसामुळं घाईघाई होती ना, त्यामुळे लवकरच लग्न लावून घेतलं. 12च्या आतमध्येच लग्न लागलं होतं. नाही तर कसं लग्नाला खूप वेळ होतो बरं, 4-5 वाजत आहेत आणि पावसामुळे आम्ही लवकर लावून घेतलं होतं लग्न. आणि बाकीचा एन्जॉय केला होता, पण ते काही शूट वगैरे केलंच नाही मी. त्यानंतर मस्त म्हटलं चला आता लग्नात लागलं आहे, आता नवरी संग थोडंसं शूट वगैरे करून घ्यावं म्हटलं, कारण की मी तिच्या संग थोडे व्हिडिओ वगैरे काढलेले आहे आणि मी ना पोस्ट करेल पहिले व्हिडिओ, तुम्ही बघितलेच असून बघा माझे. आणि माझ्या नंदन ते ना मग सगळ्यांना सारख्या साड्या घेतल्या, माझ्या सासूला, मला, नंदाला, आम्हाला. त्यानंतर आम्ही सगळे एकसारखे दिसत होतो. आणि माझे मुलं बघा फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी पुढं मरणाचे अवतार झाले. त्यांचे खूप खराब झाले होते, कारण की खेडेगाव आहे आणि माती वगैरे असलं त्यांनीच ते आणि मातीच खेळते. त्यानंतर मस्त चिवला घेऊन उभा राहिले. खूप गरमी होती ती, बापरे बाप, गरमीनं तर जादाच अवतार होतं. त्यानंतर आम्ही असं मस्त बसलो इथं आणि एकसारख्या साड्या घेतल्या होत्या बरं, आम्हाला फक्त कलर थोडेसे चेंज होते. त्यानंतर आम्ही मस्त जेवण वगैरे केले आणि पंगत वगैरे बसली. चिवच्या पप्पांना लहान मुलाला घेऊन बसले होते आणि सगळेजण ना नवरीसंग फोटो वगैरे काढायला वरती स्टेजवर येत होते. त्यानंतर म्हटलं चला आता आपलं तर झालंय, चला म्हटलं आता आपण जेवण वगैरे सगळं झालं, आता घरी निघू म्हटलं. त्यानंतर सगळं आवरल्याच्या नंतर आम्ही तिथून घरी निघालो. आणि मग घरी निघाल्याच्या नंतर म्हटलं सगळ्यात पहिले ना दूध वगैरे घेते म्हटलं, कारण की ना खूप डोकं दुखतं आहे माझं. त्यामुळे म्हटलं पहिले दूध वगैरे घेते आणि मग घरी पहिले जाऊन म्हटलं चहा वगैरे घेते म्हटलं. आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ इतकाच, कसा वाटला सगळे कमेंट करून नक्कीच सांगा. हे बघा घरी येऊन मस्त चहा वगैरे घेतली आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब